छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना वेग आलाय। जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या एकूण 1200 योजनांपैकी तब्बल 700 योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित अनेक कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली आहे। ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचंही एमसीएन न्यूजशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय। सर, जलजीवन मिशनचं काम अद्यापर्यंत किती पूर्ण झालेलं आहे? कुठपर्यंत? जलजीवन मिशन योजनामध्ये जवळपास 1200 स्कीम आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्यापैकी 700 स्कीम्स पूर्ण झालेल्या आहेत। या स्कीम्समध्ये बहुतांश स्कीम ते ग्रिड योजनेमध्ये आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद मार्फत केलं जाणारा जे डिस्ट्रीब्युशन आणि टाकीचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। परंतु रायझिंग मेन आणि सोर्सचं काम सध्या कारवाईमध्ये आहे। ते झाल्यानंतर 55 लिटर प्रतिदिवस प्रमाणे प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा करता येईल। अनेक योजना अशा आहेत जे इलेक्ट्रिक कामामध्ये किंवा अंतिम टप्प्यात आहे किंवा हस्तांतरणसाठी आहे, त्याचा फॉलोअप आमचा सुरू आहे आणि ते पण काही दिवसामध्ये सुरू होणार आहे। आमचं पूर्ण नियोजन आहे की जे उन्हाळी काळ आहे त्याच्या पूर्वी हे सगळे योजना पूर्ण झाले पाहिजे आणि यामध्ये निधीची पण सध्या अडचण येणार नाही, कारण त्यामध्ये बजेटमध्ये पण तरतूद आहे आणि काही कालावधीमध्ये आम्हाला ते बजेट मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक योजना चांगल्या पद्धतीने सुरू राहिली पाहिजे आणि जिथे जिथे काही तक्रार येत असेल, काही इश्यूज येत असेल किंवा कम्प्लिशनमध्ये डिले होत असेल त्याच्या ठिकाणी आम्ही आढावा घेऊन प्रत्येक गावामध्ये काय अडचण आहे ते बघून आम्ही निर्णय घेऊ।